ब्राझीलमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला उदयोन्मुख रोईंगपटू दत्तू भोकनळ भारतात परतलेला. ही दृश्य आपण स्क्रीनवर बघू शकता. त्याच्या मूळ गावी म्हणजेच नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यात तळेगावला रोहीमध्ये जल्लोषात स्वागत झालं. अवघ्या 2,500 लोकवस्तीच्या तळेगाव रोहीच्या दत्तूनं भोकनळ ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. ही गावासाठी अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे. दत्तूचं गावात आगमन होताच गावकऱ्यांनी त्याचं उत्स्फूर्त स्वागत केलं. गावातून दणकेबाज अशी मिरवणूक काढण्यात आली. सुवासिनींनी त्याला ओवाळलं, औक्षण केलं, फटाक्यांची आतषबाजी झाली आणि एकूणच गावामध्ये एकच जल्लोष होता. दत्तूचं हे यश निश्चितच सगळ्यांना अभिमानास्पद होतं. फुलांचा वर्षाव त्याच्यावरती करण्यात आला. गावाच्या या भूमिपुत्राचा जल्लोषात सत्कार झाला. ज्या खेळाची गावकऱ्यांनाही माहिती नाही त्या रोईंग खेळात दत्तूनं थेट ऑलिम्पिक स्पर्धेत मजल मारली होती. गावाचं नाव जगाच्या पाठीवर त्यानं झळकावलं. ही बाब ग्रामस्थांसाठी गर्वाची आहे. त्यानं ऑलिम्पिक स्पर्धेतही यश मिळवावं असाच एकूणच भाव आणि एकूणच आपण बघतोय आशीर्वाद ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसत होता. भारत सरकारनं पूर्ण मदत केली, मात्र महाराष्ट्राचं क्रीडा धोरण व्यवस्थित नसल्याची खंत दत्तूनं व्यक्त केलं. मेहनत आणि जिद्द असेल तर कुठलंही ध्येय सहज गाठता येऊ शकतं असा संदेशही दत्तूनं तरुणांना दिलाय. दत्तू भोकनळ नाशिकमधील चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही इथल्या एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेला हा रोईंग प्लेअर. काही वर्षांपूर्वी दत्तूच्या वडिलांचं निधन झालं, तर पात्रता स्पर्धांसाठी जाण्यापूर्वी दत्तूची आई अपघातात गंभीर जखमी झाली. तरीही अशा परिस्थितीत दत्तूनं चमकदार कामगिरी करत ऑलिम्पिकसाठी 25 वर्षांचा दत्तू अगदी 2012 पर्यंत आपल्या शेतात राबत होता. 2012 मध्ये तो लष्करात भरती झाला आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्याची उंची आणि धडधाकट शरीरयष्टी पाहून वरिष्ठांनी त्याला रोईंग खेळात समाविष्ट केलं आणि मग दत्तूनं अल्पावधीतच यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. त्यानं 2014 मध्ये नॅशनल स्पर्धेत 2 गोल्ड मेडल्स पटकावले, तर चीनमध्ये झालेल्या एशियन रोईंग चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडलला गवसणी घातली. आता तर त्यानं रोईंगमधील सिंगल स्कल्स प्रकारात ऑलिम्पिकसाठीही पात्र होत साऱ्यांची वाहवा मिळवली आहे. महाराष्ट्रातून पहिल्यांदा एक मुलगा आला आहे अँड दत्तू द काइंड ऑफ बॅकग्राऊंड अँड त्यांनी जेवढं वर्ष जे रोईंग केली आहेत, खूप कमी वर्ष रोईंग केली आहेत अँड त्याच्यामध्ये त्याचा ग्राफ जो आहे इट हॅज बीन अ ॲब्सोल्युटली अपवर्ड ग्राफ. कोरियाला जाऊन आला आणि कोरियाला आपल्या भारताची शान वाढवली. भारतामध्ये त्याचा आपला पहिला नंबर आला, महाराष्ट्रामध्ये दुसरा नंबर आला, तर आपल्या भारतामध्ये पहिला नंबर आला. आता आम्हाला ते कौतुक वाटणारच. मिलिटरीत त्याने तो हा जॉब रोमिंगचा जॉबकडे वळाला, तर त्याच्यानंतर मग त्याला पहिलंच बक्षीस सायकल लागलेली 25,000ची सायकल. मग तिथून पुढं त्याला त्या खेळाचा गोडवाच जणू निर्माण झाला. तर मग असं करता करता भरपूर आत्तापर्यंत त्याच्याकडं माझ्या माहितीनुसार 20 ते 25 मेडल आहे कमवलेले. मिलिटरीने त्याची बॉडी लँग्वेज बघून, त्याची हुणूक बघून तो हे करू शकतो. नौकानयनमध्ये काही भाग घेऊन काही करू शकतो. जेव्हा भाग घ्यायचं ठरलं किंवा त्याला शिकवायचं ठरलं तेव्हा त्याला पोहता पण येत नव्हतं. तो पुण्याच्या नदीमध्ये जाऊन पोहणं शिकला वगैरे वगैरे. त्याला बऱ्याच गोष्टी अडचणीच्या होत्या, पण त्याने सहज त्याच्यावर मात केली. विशेष म्हणजे रिओ ऑलिम्पिकसाठी दत्तू भोकनळ हा एकमेव रोईंग खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं दत्तूचं स्वप्न आता साकार होणार आहे. आता ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावून त्यानं देशाची आणि महाराष्ट्राचीही मान अधिक उंचवावी हीच इच्छा. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. आणि आपलं भाग्य की दत्तू भोकनळ यावेळेस आपल्या बरोबर आहे. दत्तू, झी 24 तासमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. खूप खूप अभिनंदन. आपल्या ऑलिम्पिकमध्ये अर्थातच आपल्याला यश मिळालेलं आणि आता आपण पात्र ठरलेलं आहेत ऑलिम्पिकसाठी. दत्तू, एक महत्त्वाचा प्रश्न अगदी सगळ्यांच्याच मनामध्ये उठतो, तो म्हणजे रोईंग हा प्रकार गावात असताना कधी सामना झाला, कधी आपण या खेळ खेळावा असं तुम्हाला वाटतं? ते जुने दिवस तुम्हाला आठवतात का? हो, जुने दिवस आठवतात मला. आपण रोईंग हा खेळ खेळावा असं त्यावेळेस आपल्याला जाणवलं का? नाही, त्यावेळेस तर आर्मीमध्ये भरती झाल्यानंतर त्यांनी शिकवलं, रोईंगबद्दल माहिती दिली.
काही ट्रेनिंग दिलं रोईंगबद्दल, तिथून पुढं रोईंगबद्दल निर्माण झालं. अच्छा, तर आपल्याला मला तर वाटतं की त्यावेळेस ट्रेनिंग मिळालं आणि त्यानंतर आपण रोईंग हा जो खेळ आहे आपले जसे अतिशय कमी वेळामध्ये आपण रोईंग प्रकारात प्रावीण्य मिळवलेलं आहे. दत्तू, हा जो संपूर्ण आपला हा जो लढा आहे पूर्ण आणि ज्या तऱ्हेनं अतिशय मेहनतीनं तुम्ही पुढे आला आहात, सुरुवात कशी झाली आपली या खेळाची? माझी सुरुवात ही पुण्यामध्ये ट्रेनिंग करत असताना मला तिथे सिलेक्शन झालं रोईंगमध्ये. तिथून पुढं मला नॅशनलची त्यांनी संधी दिली. मी नॅशनलमध्ये मेडल घेतलं. तिथून पुढं इंटरनॅशनलची संधी दिली, कारण ग्राउंड वर्कमध्ये हार्डवर्क सगळ्यात जास्त म्हणजे करायची सवय गावाकडे होती आणि तिथं सैन्यदलात भरती झाल्यानंतर रोईंगमध्ये पण हार्डवर्क जास्त करायचं. तिथून पुढं त्यांनी बघितलं इंटरेस्ट आणि प्रॅक्टिस करायची सवय कशी काय टेक्निक बघितलं. तिथून पुढे सुरुवात झाली. रोईंग हा जो क्रीडा प्रकार आहे, आपण जसं म्हटलं की राज्य सरकारचं हवं तेवढं लक्ष आहे का या क्रीडा प्रकाराकडे? आपल्याला काय वाटतं? नाही, या क्रीडा प्रकाराकडे रोईंगकडे राज्य सरकारचं लक्ष नाही आहे, कारण इंडिया गव्हर्नमेंट लक्ष देत आहे पण राज्य सरकार त्याच्याकडे लक्ष द्यायचं बिलकुल विषयच येत नाही. तर मग अशा वेळेस आता राज्य सरकारने काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? अशा वेळेस राज्य सरकार एकच की जे काही प्लेयर ऑलिम्पिकसाठी नॅशनलसाठी सिलेक्शन होतात तर त्यांच्याकडे लक्ष देऊन आणि पुढील त्यांना सपोर्ट केला पाहिजे की तुम्हाला डाएट लागतं, प्रॅक्टिससाठी इक्विपमेंट लागतं. आपल्या राज्याचं आपल्या देशाचं वर्चस्व तुम्ही बाहेरच्या देशात दाखवू शकता किंवा राज्यात दाखवू शकता नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलला. आणि सरकारने जर अजून सपोर्ट केला तर जे आपल्या महाराष्ट्राचं वर्चस्व बाहेर राज्यात वाढू शकतं, बाहेर देशात पण वाढू शकतं. अगदी खरं आहे दत्तू, तुम्ही अतिशय कठीण परिस्थितीमध्ये हे यश संपादन केलं आहे. अशा वेळेस कोणी तुम्हाला जास्त सपोर्ट केला, काय सांगाल? सपोर्ट तर माझ्या फॅमिलीकडून मला मामा आणि माझे काका यांनी सपोर्ट जास्त केला, कारण आई इथं कोमामध्ये असताना सुद्धा मी क्वालिफायसाठी गेलेलो. तिथून पुढं त्यांनी मला घरची आठवण पण येऊ दिली नाही की तुझा फोकस फक्त गेमकडे असला पाहिजे. आणि जे काही केलं मी म्हणजे आईला हे कळतही नव्हतं की आपला मुलगा कुठं गेला आहे आणि आपण त्याला ओळखू शकतो. आई ओळखत सुद्धा नाही इतकी कोमामध्ये. हो का? निश्चितच तुम्ही तिची आता काळजी घ्यावी. मात्र तुमचं हे यश खरोखरच अभिमानास्पद आहे. त्यासाठी आमच्या सगळ्यांकडून आपल्याला खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप सारं यश मिळावं ही अगदी मनापासून इच्छा. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.